नमस्कार मंडळी. भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळा आला होता म्हणून हे आहेत आमचे आचारी मामा. आपल्या हॉटेलवर जे कामाला असतात ते मामाला म्हणलं, मामा अशी झणझणीत भेळ बनवा की एकदम तोंडाला चवच आली पाहिजे. म्हणून मामाने हे पहा बघा, टमॅटो कांदा चिरायला घेतला आणि इकडे वकील साहेब बघा आपल्या घरचीच कोथिंबीर आहे, कोथिंबीर निसून द्यायचं काम करत आहेत. एकदम दाखवा इकडं कोथिंबीर थोडी. हे बा अशा प्रकारे कोथिंबीर घेतली घरचीच. हे फुलं आलेली कोथिंबीर घेतली की एकदम फ्लेवर एकदम मस्त येते. हे पहा एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे वकील साहेबांनी आणि इकडं हळद लावून पिवळे केलेले चुरमुरे आहेत. तुम्ही म्हणताल कॅरी बॅगमध्ये का ठेवलेत, तर पावसाळा चालू आहे त्यामुळे चुरमुरे असे ओले झाल्यासारखे होतात, कडक राहत नाहीत, त्यासाठी आपण कॅरी बॅगमध्ये नाही ह्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हे आहे तिकडं लाल तिखट लावलेलं आहे. लाल तिखटाचे चुरमुरे वेगळेच आहेत. हे बघा दोन्ही एकत्र केलेले आहेत, लाल आणि पिवळे. हे पहा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायला लागलेले आहेत. बारीक चिरलेले टमॅटो आहे. अशा प्रकारे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी जास्तच घरची आहे म्हणून जास्त टाकायची. आणि इकडे एक लिंबाची फोड आहे. लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि हे थोडेसे खारे शेंगदाणे आहेत आपल्याकडे, ते खारे शेंगदाणे थोडेसे मिक्स करायचे. भरपूर प्रमाणात फरसाण टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे एक चमचा घेतलेला आहे. असं एक जीव करून घ्यायचं, एकत्र मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे. ते पाहू शकता किती मस्त असं एकदम फ्लेवर आलेलं आहे. चुरमुरे, फरसाण, कांदा, टॅमॅटो, कोथिंबिरी आणि एकदम घरगुती भेळ आहे. हॉटेल आस्तागौरीवरच बनवलेली आहे आपण. जर तुम्हाला खावीशी वाटत असेल तर एक वेळेस नक्की भेट द्या हॉटेल आस्तागौरी. मी तर आता टेस्ट करणार आहे. साहेब आता टेस्ट करणार आहेत, त्यांनीच बनवलेले आहे आणि तेच टेस्ट करणार आहेत. आपण पण टेस्ट करूयात. मस्त एकदम. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ हॉटेलच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झणझणीत भेळ आहे.